तरडेजी, मला हेच विचारायचं आहे की तुम्ही वाडीचे उपनगराध्यक्ष आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात काय काय विकास इथे झालेला आहे, मुख्य समस्या कोणत्या ते जे तुम्ही इथे पाहिल्या जे इथे पूर्ण केल्या आहे, आणि फ्युचरमध्ये विकासाला घेऊन काय प्लॅन राहणार आहे? वाडीमध्ये जवळपास नगर परिषद स्थापन झाल्यानंतर जवळपास 2 वर्षाचा कालावधी झाला आहे. या कालावधीमध्ये अनेक विकासाची कामे या ठिकाणी सुरू झाली आहेत. विशेषतः या भागामध्ये पाण्याची फार मोठी समस्या होती. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचे आमदार समीर जिमेके यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आपण पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली. आणि पाणी पुरवठ्याची योजना मंजूर केली नाही तर त्याच्या कामाची सुरुवातसुद्धा आपण या ठिकाणी केली. सोबतच या ठिकाणी जे आपल्याला 5% काम होतं ते सुद्धा पूर्ण झालेलं आहे. आणि इंटरनल ज्या पाईपलाईन्स होत्या त्यासुद्धा जवळपास 70% काम या ठिकाणी झालं आहे. आणि येणाऱ्या 6 महिन्यामध्ये लोकांपर्यंत ते पाणीसुद्धा या ठिकाणी शुद्ध पाणी पोहोचवण्याचा जो हेतू आमचा सर्वांचा होता तो पूर्ण होतो आहे. त्याचप्रमाणे वाडीमध्ये सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टिकोनातनं एक भूमिगत गटार योजनासुद्धा आम्ही आता नव्याने प्रस्तावित केली आहे. त्यालासुद्धा एजन्सी नेमून सर्व या ठिकाणी सुरू आहे. आणि त्या योजनाचं तत्वता मान्यता मिळावी याकरिता शासनाकडे पाठपुरावासुद्धा आमचा सुरू आहे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये गटार योजनासुद्धा या ठिकाणी पूर्णपणे होईल. वाडी हे नागपूर शहराला लागून असल्यामुळे या ठिकाणी फार झपाट्याने विकास झालेला आहे. विकासासोबत विस्तारसुद्धा झालेला आहे. आणि म्हणून लोकांना घरापर्यंत पोहोचता याकरिता रस्त्यांचं जाळंसुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी उभं केलेलं आहे. आज या वाडी शहराच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत आपण रस्ता पोहोचवलेला आहे. ड्रेनेजची व्यवस्था या ठिकाणी आपण केलेली आहे. त्यासोबत या ठिकाणी गार्ड उद्यान असतील, खुले मैदान असतील यांचासुद्धा विकास आम्ही या ठिकाणी फार झपाट्याने या ठिकाणी सुरू आहे. सोबतच या ठिकाणी या व्यतिरिक्त काही ज्या आवश्यक बाबी आहे, मग त्यामध्ये आरोग्याचा विषय असेल तर आरोग्याच्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी हॉस्पिटल व्हावं त्या दृष्टिकोनातनं नगर परिषद प्रयत्न करते आहे. सोबतच या ठिकाणी फार ग्रामीणला लागून असलेला भाग असल्यामुळे या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी शिकायला आहेत. आणि म्हणून त्यांनासुद्धा एक सुसज्ज अशी लायब्ररी या ठिकाणी या शहरामध्ये व्हावी या दृष्टिकोनातनं आम्ही आदरणीय मेघे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शासनाला प्रस्ताव दिला होता. आणि शासनाने ती जिल्हा लायब्ररी या ठिकाणी मंजूर केली आहे. त्याचे काम अलीकडच्या दिवसामध्ये निश्चितपणे या ठिकाणी होईल. अशा ज्या विविध योजना या ठिकाणी एक चांगलं सुसज्ज मार्केट व्हावं या दृष्टिकोनातसुद्धा आमचा या ठिकाणी प्रयत्न आहे. तसंच या ठिकाणी सिवेज लाईनचं कामाचं आपण या ठिकाणी सर्वे सुरू केलेला आहे. आणि ते सुद्धा जवळपास त्याचं एस्टिमेट कॉस्ट आज जवळपास 65 कोटी रुपये होते आहे. ते सिवेज ट्रीटमेंट प्लांट या ठिकाणी तयार व्हावं त्या दृष्टिकोनातनं शासनाला आपण निवेदन केलेलं आहे. निश्चितपणाने येणाऱ्या 2-3 वर्षामध्ये वाडीचा आपण चेहरा आणि मोहरा बदलवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आणि या दिशेने आमचे आमदार असतील, आमचे सर्व नगर सदस्य असतील, ते सर्व या दिशेने मार्गक्रमण करते आहे. निश्चितपणानं येणाऱ्या दिवसामध्ये तरडेजी, ग्रामीण जर पाहिलं तर ग्रामीणमध्ये बेरोजगारी एक मुख्य समस्या राहते. नगर परिषदेमार्फत बेरोजगारांना रोजगार देण्यामार्फत काही उपाययोजना आहेत का? नाही, सध्या नव्याने स्थापन असल्यामुळे ज्या प्रायोरिटी आमच्या होत्या तर त्यामध्ये नगर परिषदला स्वतःची इमारत असावी त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केलेला आहे. जवळपास 7 कोटीचा निधी आपल्याला या ठिकाणी नगर परिषदेची इमारतीकरता आपल्याला मंजूर झालेला आहे. त्याचंही काम आम्ही जवळपास 2 ते 3 महिन्यामध्ये या ठिकाणी सुरू करतो आहे. आणि प्रायोरिटी ठरवताना पाण्याची एक समस्या होती. नगर परिषदेला बिल्डिंगची आवश्यकता होती, रस्त्यांचं जाळं होतं. या प्रायोरिटी आता जवळपास कुठेतरी मार्गी लागलेल्या आहे. आणि आता आम्ही विचार करतो आहे की ज्याप्रमाणे या ठिकाणी आजूबाजूच्या ग्रामीणचे लोक या ठिकाणी वसलेले आहेत त्यांनासुद्धा रोजगार उपलब्ध व्हावा. कारण की तसं बघितलं तर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त रोजगार या वाडी भागामध्ये आहे. कारण की यामधल्या ट्रान्सपोर्टचा जो एरिया फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. बरेचसे शहरातील जे म्हणजे स्टोरेज या ठिकाणी जास्त प्रमाणात असल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच प्रमाणामध्ये रोजगार उपलब्ध आहे. परंतु या व्यतिरिक्त अजून या ठिकाणी जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातनं आमचे सर्व प्रयत्न चालू आहे. तसंच भविष्यामध्ये आम्ही या ठिकाणच्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण प्राप्त व्हावं, त्यांना कौशल शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना काहीतरी आपण करता यावं या दृष्टीने सुद्धा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. शिक्षणाच्या दृष्टीने सुद्धा आपण या ठिकाणी शाळा आहेत, कॉन्व्हेंट्स आहे आणि या ठिकाणी अजून काही महाविद्यालय या दृष्टीने आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. तरडेजी, खूप खूप धन्यवाद. थँक्यू.